पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या सनबर्न पार्टीच्या स्टेजवरील थर्मोकोलच्या सामानाला आज भीषण आग लागली आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, पण अद्याप आगीवर नियंत्रण मिळालेलं नाही। पार्टीसाठी उभारण्यात आलेलं स्टेज यात जळून खाक झालंय। 31 डिसेंबरच्या रात्री ही सनबर्न पार्टी उरकली। 4 दिवस ही सनबर्न पार्टी पुण्यामध्ये सुरू होती। ही पार्टी उलटल्यानंतर आज अचानक इथल्या स्टेजनी पेट घेतलेला आहे। इथे असलेलं थर्मोकोलचं सामान जळून खाक झालंय आणि याच्यामध्ये स्टेजचंही मोठं नुकसान झालेलं आहे। अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या दृश्यांमधून आपल्याला हे स्टेज दिसतंय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या सोबत आहेत। अरुण, सध्या काय परिस्थिती आहे? या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कितपत यश आलंय आणि याच्या कारणांबाबत काही कळतंय का? अमोल, आता काही मिनिटांपूर्वीच मी त्या ठिकाणी असलेले जे फायर ब्रिगेडचे जवान आणि कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी सांगितलं की अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। आग मोठी आहे। आपल्याला तो सेट म्हणजे तो साधा स्टेज नाही तर एक मोठा असा सेट तो आहे जो या सनबर्न फेस्टिवलसाठी उभारण्यात आला होता। मुख्य स्टेज किंवा मुख्य सेट हा त्या ठिकाणचा जो आहे तो आगीने वेढला गेलाय आणि अजूनपर्यंत कारण स्पष्ट झालं नाही। मात्र आवराआवर सुरू असताना ही आग लागली आणि ज्याच्यामध्ये आता मोठं नुकसान म्हणजे मालमत्तेचं मोठं नुकसान त्यामध्ये झालेलं आपल्या लक्षात येत आहे। धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।